यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते आहे। मुंबईत महाविकास आघाडी एकत्र राहावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न सुरू असल्याचं कळत आहे। संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे। मुंबईमध्ये महाविकास आघाडी एक राहावी आणि काँग्रेस पक्षानेही सोबत यावं यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेनं आशा सोडलेली दिसत नाही, अजूनही प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय, काय नेमकं अपडेट्स मिळतात यावर? अमोल, मुंबईमध्ये जर भाजपला रोखायचं असेल तर महाविकास आघाडीमध्ये मतांची फुटाफूट होता कामा नये आणि यासाठीच महाविकास आघाडी ही एकत्र राहायला हवी यासाठी आता ठाकरेंची शिवसेना जी आहे ती प्रयत्नशील असल्याचं आपल्याला दिसतंय। खासदार संजय राऊत यांचं राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळते। मतांची फाटाफूट नको, त्यामुळे आपण एकत्रित लढलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आज त्यांच्या वतीनं मांडण्यात आल्याची माहिती मिळते। एकीकडे काँग्रेसनं स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं असलं आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्यासाठी चर्चेनं सुरुवात केली असली तरी महाविकास आघाडी म्हणून ही एकत्रित सर्वजण आले पाहिजेत यासाठीचे प्रयत्न अद्याप शिवसेनेनं सोडलेले नाहीत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खासदार संजय राऊत हे स्वतः यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी ते राहुल गांधींच्या संपर्कात असल्याची माहिती देखील मिळते। आजच त्यांची फोनवरून चर्चा झालेली आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आपण सामोरे निवडणुकीला जाऊयात, भाजपला रोखूयात अशा पद्धतीची चर्चा देखील त्यांच्या या बैठकीत फोनवरून झाल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। अमोल, निश्चित धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।